आता 1 रुपयात साड्या, जेंट्स वेअर, किड्स वेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये. चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात. बॉईज पॅन्ट शर्ट्स, लोअर, कुर्ती 1 रुपयात. थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात. बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध. परा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा. पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर तांदुळवाडीजवळ गुरव पुलावरून दहिवडी आणि ज्योतिबा जाणारी एसटी बस 25 फूट पुलावरून खाली कोसळली. या अपघातात 5 प्रवासी गंभीर जखमी झाले तर 20 जण किरकोळ जखमी झालेत. हा अपघात सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर जखमींना स्थानिकांच्या मदतीने कोल्हापूर आणि इस्लामपुरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दहिवडी डेपोची बस ज्योतिबाकडे निघाली होती. तांदुळवाडीजवळ ती पुलावरून 25 ते 30 फूट खाली कोसळली. बस तोंडावर खोचल्यामुळे बहुतांश प्रवाशांच्या तोंडाला मार लागलाय. चालक वायडी मोकर गंभीर जखमी झाले. त्यांना कोल्हापूर येथील CPR हॉस्पिटल आणि वाहक माधुरी खरात यांना प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रवाशांना शासकीय आणि विविध खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. गाडी पुलावरून कोसळल्यामुळे गाडीची पुढील चाके तुटून पडली. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आले. याबाबत अधिक तपास कुरळ पोलीस करत आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक विक्रम पाटील, इस्लामपूर डेपोचे मॅनेजर दिलीप ठोंबरे, नंदकुमार जाधव, मिलिंद कुंभार, रोहित पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. मागील काही दिवसांपासून अनेक ठिकाणी गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे. प्रामुख्याने मोबाईल विक्रेत्यांना समाजकंटकांचा अधिक त्रास होतोय. रविवारी सांगली शहर बस स्थानकापासून नजीक असणाऱ्या भैरवनाथ मोबाईल ॲक्सेसरीज दुकानात विपुलपुरी गोस्वामी याचा खून करण्यात आला. या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा घटना घडू नयेत याकरिता पोलीस प्रशासनाने मोबाईल विक्रेत्यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी सांगली शहर आणि मोबाईल किरकोळ आणि होलसेल विक्रेते तसेच मोबाईल ॲक्सेसरीज विक्रेते संघटनेने केली आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं. तसेच शहरातील मोबाईल विक्रेते दुकानदारांनी काही वेळ दुकान बंद ठेवून विपुलपुरी या श्रद्धांजली वाहिली आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यांनी अवघ्या 50 रुपयांच्या कारणावरून मोबाईल विक्रेता विपुलपुरी याचा कोयत्याने वार करून खून केलाय. वादावादीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेत. वस्तू खरेदी करून पैसे देण्यास नकार देणे, धमकावणे, हप्ते मागणे, दुकानात तोडफोड करणे आदी प्रकारात शहरात वाढ झालेली आहे. जिल्ह्याचा विचार केल्यास पोलीस प्रशासनाकडून नागरिक आणि व्यापाऱ्यांना कोणती सुरक्षा प्रदान करण्यात येत नाही. साहजिकच व्यापार करणे अतिशय अवघड झाले. भविष्यात अशा घटना घडू नयेत याकरिता पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी आणि मोबाईल विक्रेते आणि व्यापारी यांना संरक्षण देण्याच्या संदर्भात आदेश देण्यात यावेत अशी मागणीही निवेदनात केली आहे. या प्रकारचे निवेदन सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनाही देण्यात आले. मिरजेतील इसापुरे गल्लीत फुटबॉल खेळण्याच्या वादातून हवेत 2 वेळा गोळीबार करून दहशत माजविण्याचा प्रकार घडलाय. गोळीबार झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. पोलीस घटनास्थळी येऊन दस्तगीर शौकत बावा याला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. मिरजेतील जिल्हा क्रीडा संकुल येथे फुटबॉल खेळाच्या वादातून दस्तगीर शौकत बावा जलीफर यांच्यासोबत साहिल नामक युवकाचा वाद झाला होता. वादानंतर सर्वजण तिथून गेले होते. पर काही युवक इसापुरे गल्ली इथे परत आले आणि त्यांच्यात परत वाद सुरू झाला. रात्रीच्या वेळी शौकत बावा आणि जालीपर हे दोघे इसापुरे गल्लीतील सौदागर यांच्या घरासमोर आले. परत वादावादीचा प्रकार सुरू झाला. 2 गटांमध्ये परत हाणामारी सुरू झाली. यातील दस्तगीर बावा यांनी भांडणाचा राग मनात धरून गावठी पिस्तुलाने 2 वेळा हवेत गोळीबार केला. गोळीबाराची घटना घडल्यानंतर सर्वत्र पळापळ सुरू झाली. याची माहिती पोलिसांना समजल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हवेत गोळीबार करणारा दस्तगीर बावा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 40,000 रुपये किमतीचे गावठी पिस्तूल जप्त केले. पोलीस वेळेत घटनास्थळी आल्याने पुढील अनर्थ टळला. गावठी पिस्तूल कोठून आणि कशासाठी आणली याची चौकशी करत आहेत. रात्री उशिरापर्यंत पोलीस घटनास्थळी होते. सांगलीसह राज्यातील अनेक जिल्ह्यातून मोटरसायकल चोरणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांकडून 10,23,000 रुपयांच्या 23 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. कराड येथील जय संजय जाधव, प्रथमेश दत्तात्रय गवते या 2 अट्टल चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. दोघांनी इस्लामपूर, सांगली, कासेगाव, आष्टा, शाहूपुरी, वडगाव, कोडोली, कराड, ढेबेवाडी येथील मोटरसायकली चोरल्या आहेत. इस्लामपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली आहे.
डीबी पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत 2 इसम विना नंबर प्लेटची दुचाकी घेऊन पेटनाका येथे आल्याची माहिती मिळाली. त्यांना पेटनाका येथे जाऊन ताब्यात घेऊन मोटरसायकलबाबत विचारले असता मोटरसायकल इस्लामपूर येथूनच चोरल्याचं सांगितलं. त्यांनी तपासाकामी अटक केल्यानंतर दोघांनी मिळून आणखीन मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. 23 मोटरसायकली आणि मोटरसायकलचे पार्ट, कलर करण्यासाठी वापरत असलेले स्प्रे, चेसिस नंबर मिटवण्यासाठी वापरलेला ग्राइंडर, बनावट क्रमांक असलेले 11 नंबर प्लेट, बॅटरी, रिंग, पाना अशा वस्तू पाचवड फाटा येथून जप्त केल्या आहेत. दरम्यान दोघे अट्टल चोरटे ग्राहकांच्या फरमाईशवरून गाड्या चोरी करत होते. त्यांनी अवघ्या 2 महिन्यात तब्बल 23 मोटरसायकली चोरी करून ग्राहकांना दिल्या होत्या. त्यांच्याकडून जप्त केलेल्या 23 पैकी 11 गाड्या खोट्या नंबर प्लेट असलेल्या आहेत. चोरीला गेलेल्या 23 गाड्या विविध गावांमधून इस्लामपूर पोलिसांनी जप्त करत मोठी कारवाई केली आहे. महापालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांमध्ये राहत असलेल्या झोपडपट्टीधारकांना जागेचा मालकी हक्क मिळावा या मागणीसाठी झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या वतीने महापालिकेसमोर उपोषण सुरू केलंय. समितीचे अध्यक्ष सुजित काटे हे उपोषणास बसलेत. शासन निर्णय 2002 प्रमाणे महापालिकेने झोपडपट्टीधारकांना जागाची मालकी हक्क नोंद होण्यासाठी समिती स्थापन केली आहे. त्यांचं स्वतंत्र कार्यालय सुरू होणं आवश्यक आहे. झोपडपट्टीधारकांच्या जागांचे मोजमाप आणि लेआउट आणि मालकी हक्क नोंद होण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. झोपडपट्टीधारकांच्या जागांची मोजमापे आणि लेआउट तयार करण्यासाठी शाखा अभियंता आणि इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. महापालिका क्षेत्रातील सर्वच झोपडपट्टीधारकांच्या जागांचं मोजमाप आणि लेआउट 1 महिन्यात पूर्ण करावेत. संजयनगर, पत्र्याची चाळ, चिंतामणीनगर झोपडपट्टी, भीमनगर झोपडपट्टी आणि जळीत वसाहत झोपडपट्टी या 4 ठिकाणच्या झोपडपट्ट्यांची मोजमापे आणि लेआउट तयार असून गेल्या 7 महिन्यांपासून पुणे सहाय्यक संचालक यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्याचं काम थांबले. ते तात्काळ पाठवावं या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आले. अध्यक्ष सुजित काटे हे उपोषणास बसलेत. यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे संघटन प्रमुख सूरज पवार, कार्याध्यक्ष श्रीराम सासने उपस्थित होते. मिरज तालुक्यातील समडोळी येथे ऊसतोड सुरू असतानाच मशीनने पेट घेतला. मशीन जाग्यावरच जळून खाक झाले. तर यामुळे आजूबाजूचे 25 एकर ऊसही पेटून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. सध्या ऊसतोडीचा हंगाम जोरात सुरू आहे. समडोळीत 7 मशीन ऊसतोडीसाठी आले आहेत. त्यापैकीच एक शिराळा येथील दालमिया शुगरचं एक मशीन गेल्या महिनाभरापासून समडोळीत ऊस तोडत आहे. सकाळी 11 वाजता येथील समडोळी कवठेपिरण रस्त्यावर ऊसतोड सुरू असताना अचानक मशीनने पेट घेतला. मशीनने पेट घेतल्याने प्रसंगावधान राखून चालकाने उडी मारली. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मशीनने अचानक पेट घेतल्याने आजूबाजूला असलेला ऊसही पेटला. त्यामुळे सुमारे 25 एकर ऊस जळून खाक झालाय. आगीची वार्ता गावात समजल्यानंतर गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणली. तोपर्यंत 25 एकर ऊस जळाला होता. पश्चिम महाराष्ट्रातील वस्त्र खरेदीमध्ये नावाजलेले वस्त्र दालन म्हणून परिचित असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतनमध्ये सध्या दिनांक 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत विशेष महासेल सुरू झालाय. महाराष्ट्रातील सर्वात मोठा हा सेल असून या सेलला 26 जानेवारी पासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी ग्राहकांचा तुफानी प्रतिसाद पाहायला मिळालाय. 1 रुपयातील खरेदीचा आनंद अनेक ग्राहकांनी घेतलाय. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील ग्राहक या ठिकाणी खरेदीसाठी आले होते. आता 1 रुपयात साडीच नव्हे तर डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिंग, प्लाझो, बॉईज पॅन्ट, शर्ट्स, लोअर, कुर्ती, थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग हे सर्व 1 रुपयात मिळणारे. 2 वस्तूंच्या खरेदीवर 1 फ्री वस्तू मिळणारे. सर्व ऑफर स्टॉक असेपर्यंतच उपलब्ध असल्याने पहिल्याच दिवशी गर्दीचा महापूर दिसून आला. पण 5 फेब्रुवारीपर्यंत हा महासेल सुरूच राहणार आहे. सलगर येथील रवींद्र वस्त्र निकेतन आणि सर्व शाखा सज्ज आहेत. 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारीपर्यंत रवींद्र वस्त्र निकेतनच्या तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, तुंग, जत, शिरोळ, सावळज, कोळे, पलूस, संख, कडेगाव, कवठेमंकाळ आणि कर्नाटकातील शिरूर, रायबाग, तेलसंग या शाखेत ही ऑफर सुरू आहे. गुणवत्तापूर्ण वस्त्रे, असंख्य व्हरायटी आणि योग्य किंमत यामुळे आधीपासूनच महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक ग्राहकांचा या वस्त्र निकेतनकडे ओढा असतो. सध्या या ऑफरने मात्र संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातलाय. जिल्ह्यात गुइलेन बॅरेस सिंड्रोमचा एकही रुग्ण आढळलेला नाही. खबरदारीचा भाग म्हणून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जीबीएस बाबत सर्वेक्षण करण्याच्या सूचना सर्व तालुक्यांना दिल्या आहेत. या आजाराची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता त्वरित शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.
जीबीएसच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ यांच्या नियोजनाखाली आरोग्य विभाग यांच्या वतीने तालुका जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना जीबीएस अर्थात गुइलेन बॅरे सिंड्रोम बाबत सर्वेक्षण आणि मार्गदर्शक सूचना दिल्या। पुणे शहरात जीबीएस अर्थात गुइलेन बॅरे सिंड्रोमने हाहाकार उडवलाय। या पार्श्वभूमीवर या आजाराचे कारण शोधण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने एक पथक तयार केले। गुइलेन बॅरे सिंड्रोम ही एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये तुमची रोगप्रतिकारक शक्ती मज्जासंस्थेवर हल्ला करते। यामुळे शरीरात अचानक तीव्र बधिरपणा, मुंग्या येणे, स्नायू कमकुवत होणे, अचानक हातापायातील ताकद नष्ट होणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात, जी अर्धांगवायू किंवा पक्षाघातापर्यंत पोहोचू शकतात। आधी पाय, नंतर हात आणि नंतर हळूहळू इतर अवयवातील ताकद नष्ट होऊ लागते। याबाबत वेळेवर निदान आणि उपचार अतिशय गरजेचे असतात। उपचारानंतर बहुतेक लोक अधिक गंभीर जीबीएस मधून सुद्धा पूर्णपणे बरे होतात। खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी जीबीएस रुग्ण आढळून आल्यास त्वरित शासकीय आरोग्य यंत्रणांना कळवावे। नागरिकांनी घाबरून न जाता या आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ यांनी केले। महापालिकेच्या महावीर उद्यानामध्ये सुरू करण्यात येणाऱ्या सूचना निवारण प्रणालीचा शुभारंभ आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आला। या ठिकाणी QR कोडद्वारे नागरिकांना उद्यानाबाबतची तक्रार करता येणार आहे। याशिवाय उद्यानात साकारलेल्या सेल्फी पॉइंटचा शुभारंभ देखील त्यांच्या हस्ते करण्यात आलाय। महापालिकेच्या वतीने येथील बापटमाळा येथील महावीर उद्यान विकसित करण्यात आले। अनेक सुविधा नागरिकांना दिल्या गेल्या आहेत, त्यामुळे या उद्यानात नागरिकांची गर्दी होऊ लागली। आता या उद्यानातील तक्रारींसंदर्भात महापालिकेने उद्यानात सूचना निवारण प्रणाली सुरू केली आहे। नागरिकांना उद्यानाबाबत कोणतीही तक्रार, सूचना असल्यास QR कोडद्वारे तक्रार दाखल करता येणार आहे। त्यानंतर आयुक्तांकडून त्या तक्रारीचे तात्काळ निरसन करण्यात येणार आहे। याचा शुभारंभ आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी आयुक्त शुभम गुप्ता देखील उपस्थित होते। याशिवाय उद्यानात नव्याने सेल्फी पॉइंट देखील विकसित केलेत। नागरिकांनी जास्तीत जास्त या उद्यानाला भेट द्यावी, असं आवाहन अधीक्षक गिरीश पाठक यांनी केलंय। यावेळी सहाय्यक आयुक्त नकुल जकाते, उद्यान अधीक्षक गिरीश पाठक, मक्तेदार रवींद्र गणपती केंपवडे, सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर ज्ञानचंद्र पाटील, शिवसेनेचे नाना शिंदे, सियाराम इत्यादी कार्यक्रमास उपस्थित होते। महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना महापालिकेच्या 43 सुविधा आता ऑनलाईन देण्यात येणार आहेत। शिवाय 2025 ते 26चा लोकाभिमुख अर्थसंकल्प करणार असल्याचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितले। महापालिकेच्या वतीने 76व्या प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी बोलताना ते म्हणाले, महापालिकेच्या कार्यक्षेत्रात विविध विकास कामे हाती घेण्यात येणार आहेत। यासाठी 2025 ते 26च्या अर्थसंकल्पात नागरिकांनी दिलेल्या कामांचा विचार केला जाणार आहे। तशी तरतूद करून ती कामे मार्गी लावण्यात येणार आहेत। महापालिकेच्या मालमत्ता विभागामार्फत खुले भूखंड विकसित आणि सुशोभीकरणाच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत। त्याचे अर्ज आणि माहिती महापालिकेच्या मालमत्ता विभागामध्ये उपलब्ध होणार आहे। यामध्ये प्रथम येणाऱ्यास 5 लाख, द्वितीय क्रमांकास 2 लाख, तृतीय क्रमांकास 1 लाख रुपये तर उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जाणार आहेत। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवेमध्ये आर्थिक मदत व्हावी यासाठी कर्मचाऱ्यांचा विमा उतरवला जाणार आहे। तसेच घनकचरा व्यवस्थापनाकडे काम करणारी सफाई कर्मचारी, मुकादम आणि स्वच्छता निरीक्षक यांना प्रत्येकी 2 गणवेश आणि इतर सेफ्टी किट, याबरोबर सर्व शिपाई आणि वाहन चालकांना गणवेश उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले।